मोठ्या विश्रांतीनंतर नागपुरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। नागपुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला। शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवरती पाणी साचलाय। सखल भागांमध्ये पाणी घरांच्या परिसरापर्यंत पोहोचल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढताना अडचणींचा सामनाही करावा लागतोय। हवामान विभागानं पुढील काही दिवस शहरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। नागरिकांना आवश्यक ती खबरदारी त्यांनी घ्यावी असं आवाहन सुद्धा पालिका प्रशासनानं केलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात नागपूरमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण जाऊयात। माझे सहकारी तेजस मोहत्रे आपल्या सोबत आहे। तेजस, मुंबईमधला आढावा घेतला, पालघरमधला आढावा घेतला, रायगडमधला सुद्धा आढावा घेतलेला आहे। नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी पावसानं दडी मारलेली होती आणि या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पाऊस बरसतोय। नागपूरमध्ये काय चित्र आहे? नक्कीच सिद्धू सर, आपण जे बघितलं अपेक्षित पाऊस जे आहे आजही नागपूरला आहे। ज्या पद्धतीनं काल रात्री जे पाऊस पडला त्या पावसामुळे जर बघितलं तर काही भागात जे आहे ते पाणी साचलं आणि ओसरलं सुद्धा। मात्र आज सकाळी जर बघितलं तर रिपरिप पावसाने जे आहे ते सुरुवात केलेली आहे। संपूर्ण वातावरण जे आहे ते ढगाळ वातावरण एकूणच जर बघितलं असेल तर काही जिल्ह्यांना जे आहे ते विदर्भात जे आहे ते येलो अलर्ट देण्यात आले, तर काही जिल्ह्यांना जे आहे ते ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आले। या संपूर्ण पावसामुळे जर बघितलं असेल तर आता पेरणीला वेग येणार आहे। ज्या पद्धतीने बघितलं तर जून महिन्यात पाऊस पडला आणि जून मध्ये 20 ते 30% पाऊस पडल्याने कुठेतरी पेरण्या जे खोळंबल्या होत्या। मात्र काल रात्री आलेल्या पावसामुळे जे आहे एका अर्थाने जे आहे ते शेतकरी राजा सुखावला आणि पेरणीला सुद्धा एका अर्थाने वेग येणार आहे। मात्र नागपूर शहराचा विचार केला तर नागपुरात जे आहे ते आता सध्याच्या घडीला जे रिपरिप पाऊस पडत आहे। मात्र हवामान खात्याने जे आहे ते दिवसभर जे आहे ते ढगाळ वातावरण असल्याची सुद्धा जे आहे ते माहिती दिलेली आहे। पुढील 3 दिवस जे आहे ते मध्ये तर जोरदार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आणि त्यामुळे सकल भागात जे आहे ते पाणी साचण्याची शक्यता सुद्धा जे आहे ते हवामान खात्याने वर्तवली आणि त्यामुळे नदी किनारे असणाऱ्या नागरिकांनी जे आहे ते सतर्कतेचा इशारा जे आहे ते दिलेला आहे। त्यासाठी जे आहे ते मच्छीमार असतील किंवा अन्य जे नागरिक आहेत त्यांनी जे नदीवर जाण्यासाठी कुठेतरी टाळावं असं सुद्धा प्रकारचे जे आव्हान जे आहे ते हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेलं आहे। नक्कीच धन्यवाद तेजस, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। बातमी खेडमधून आहे। खेडमध्ये रस्ता खचलाय। 10 लाखांचा रस्ता काही महिन्यांमध्येच खचला।